ओके, ठीक आहे. लास्ट लेक्चर आपण क्वेश्चन नंबर 20 सुरू केला होता, बरोबर आहे? ओके, क्वेश्चन नंबर 20 स्टार्ट केला होता आणि अर्ध एक्झाम्पल आपलं सॉल्व्ह झालं होतं. सांगितल्याप्रमाणे ह्या एका एक्झाम्पलला पूर्ण 1 तास लागतो शिकवायला. क्वेश्चन नंबर 20, इफ x plus iy is equals to under root a plus ib upon c plus id, prove that x square plus y square bracket square is equals to a square plus b square upon c square plus d square. ओके, बरोबर? एक्झाम्पल हेच एक्झाम्पल झालं होतं आपलं. ओके, आपण काय केलं काल? काल आपण सर्वात पहिले हे इक्वेशन घेतली आणि याचा रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट वेगळा केला, बरोबर आहे? आठवतंय? परत करायची गरज आहे? इथपर्यंत समजलं होतं प्रत्येकाला? एकदा पाहून आले सगळे? ओके, मग काल आपण काल मला वाटलं होतं परत सांगावं, पण तुम्ही नाही म्हणताय, मग काय अडचण नाही. वाटलंच तर लेक्चर रेकॉर्ड आहे, एकदा चेक करून पहा परत की आपण याचा काय केलं होता. हे घेतलं, याचा रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट वेगळा केला होता. रिअल पार्ट काय आला होता? एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर हा रिअल पार्ट आला होता लेफ्ट साईडचा. राईट साईडचा रिअल पार्ट काय होता? ए स्क्वेअर एसी, मोठ्याने बोला ना, माझ्या कानात हेडफोन आहे. हा, एसी प्लस बीडी अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर, बरोबर आहे? अँड इमॅजिनरी पार्ट काय होता? 2xy इज इक्वल टू, इमॅजिनरी पार्ट मध्ये आपण आय नाही घेत. इकडे आय घेतला, इकडे आय घ्यावा लागेल. आयला आय कॅन्सल. इमॅजिनरी पार्ट घ्यायचा फक्त. 2xy इज इक्वल टू BC मायनस AD अपॉन. ओके, काय केलं होतं आपण? लेफ्ट साईडला स्क्वेअर केला होता, राईट साईडला डिव्हिजन केली होती, बरोबर आहे? आणि रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट इथपर्यंत आलो होतो. मला वाटतं याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं होतं, याला इक्वेशन नंबर 2 म्हटलं होतं, बरोबर आहे? आता बाळांनो काय करायचं? आता आपल्याला ह्या दोघांवरनं हा फाइंड करायचा आहे. कोण आहे? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर? याची आयडिया मी थोडीशी काल स्टार्ट केली होती, पण ती आयडिया परत सांगतो डिटेलमध्ये. आता ओके, आता काय करायचं बाळानुसार? पहिले तुम्हाला कोण फाइंड करायचं आहे? इथपर्यंत आल्यानंतर आपला कोण फाइंड करायचं आहे? नाव. आपला काय फाइंड करायचं आहे? एक्स स्क्वेअर प्लस ब्रॅकेट. जर इथे मायनस असता तर तुम्ही याचा स्क्वेअर करून टाकलात, पण इथे मायनस नाही तर प्लस. मग आता तुमचा एक गोळा झालाय, तुम्हाला ए मायनस बी दिलाय, ए मायनस बी दिला आणि ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर विचारला, बरोबर आहे? इथं सिंपल रूल आहे बाबर का, ज्याला स्क्वेअर करा. 2 मिनिटं. जर मी या एक्स स्क्वेअरला ए म्हटलं आणि वाय स्क्वेअरला बी म्हटलं, तर मला सांगा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला होईल इथे काय? फॉर्म्युला ए स्क्वेअर प्लस बी, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, फक्त ए च्या ऐवजी मी काय घेतला? एक्स स्क्वेअर आणि बी च्या ऐवजी वाय स्क्वेअर. सी इथे आपण फॉर्म्युला देणार. कोणता फॉर्म्युला यूज केला इथे?
ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. बरोबर का? आता मला इथं प्लस ऍडजस्ट झाला, पण आपल्याकडे फॉर्म्युलामध्ये कोण आला ऑलरेडी? मायनस. मग मला इथं मायनस ऍडजस्ट करायचं आहे. ऍडजस्टमेंट खूप सोपी. बरोबर का? आता खरी ही ऍडजस्टमेंट समजली पाहिजे. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. आता जी ऍडजस्टमेंट मी करणार आहे ही डायजेस्ट मध्ये नाहीये, टार्गेट मध्ये नाही. त्यांनी डायरेक्ट फॉर्म्युला दिलेला आहे आणि तो फॉर्म्युला आज तागात माझ्या लक्षात नाही राहील, तर तुमच्याकडून मी अपेक्षा करणार नाही. पाठ काय करणार आहे आपण? म्हणजे आपली ट्रिग्नोमेट्री लक्षात ठेवायची, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन लक्षात ठेवायचे, तुमचे पुढचे आपलं कॉम्बिनेशन परम्युटेशन लक्षात ठेवायचं. काय काय लक्षात ठेवायचं? कधी केमिस्ट्री रिएक्शन लक्षात ठेवायच्या, फिजिक्सचे सर्किट लक्षात ठेवायचे. त्यामुळे बाळांनो पाठ करायचं, डायरेक्ट फॉर्म्युला बनवायचा. मला इथं प्लस ऍड झालाय, पाहिजे कोण? मायनस साठी मी ते उद्योग करतो. बरोबर का? मी कोणाकडे स्क्वेअर करत नाही, मल्टिप्लिकेशन करत नाही, काहीच करत. एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर आहे तेच लिहिलं. बरोबर आहे? मला पाहिजे काय? मायनस. मग मी असं करतो, याच्यातनं मायनस 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर. 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस केला प्लस केला, काय अडचण? म्हणजे या 3 टर्म तर ऑलरेडी होत्यात. बरोबर आहे? याच्यामध्ये 2 टर्म मी एक्स्ट्रा टाकल्या, 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर. ही पहिले मायनस केली नंतर प्लस केली, काय फरक पडणार आहे की नाही आपल्याला? परत एकमेकाला कॅन्सल हेच उरणार ना. ओके. आता बरोबर का? आता मी उद्योग काय करतो, हा जो 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर आहे हा प्लस आहे, हा प्लस आहे, हा सुद्धा प्लस. म्हणजे हे 2 हे 2 किती होतील पूर्ण? 4x स्क्वेअर वाय स्क्वेअर. आणि हा जो काही मायनस वाला आहे याला घेणार मी तर 2 नंबर. म्हणजे कसं दिसेल पावर काय? देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर, हा मायनस वाला गेला वरती, मायनस 2 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे? आणि हे प्लस 2 आणि हे प्लस 2 किती झाले? प्लस 4 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. अडचण बोला बरं. अरे बाळांना अडचण काढते काही? ओके. आता बाळांना ह्या पहिल्या 3 टर्म पाहून घ्या. जर या एक्स स्क्वेअरला आपण ए धरलं आणि वाय स्क्वेअरला बी, तर हा फॉर्म्युला कोणता ऍड होतोय? ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा कोणाचा फॉर्म्युला आहे? ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा. बरोबर आहे? ओके. म्हणजे हा काय झाला? देअरफोर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, हा झाला ए म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस बी म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर. अडचण? अरे अडचण मायनस ही टर्म शिल्लक राहील. पण जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक स्क्वेअर मध्ये 4 म्हणजे काय? 2 स्क्वेअर एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. बरोबर आहे? जर आता मी स्क्वेअर कॉमन केला तर 2xy ब्रॅकेट 2 चा स्क्वेअर 4, x चा स्क्वेअर x स्क्वेअर, y चा स्क्वेअर y स्क्वेअर. बरोबर आहे? सिन्स इथे जो फॉर्म्युला वापरलाय तो फॉर्म्युला इथं मेन्शन करून ठेवतो. सिन्स कोणता फॉर्म्युला वापरला? ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके. अडचण वाटते का याच्यामध्ये? आता आपल्याला ही व्हॅल्यू काढायची. पाहून पहा तिथं वर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे? त्याकरता ही व्हॅल्यू आहे का आपल्याकडे?
एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर ही व्हॅल्यू आहे का आपलं इक्वेशन 1 आणि 2xy ही व्हॅल्यू सुद्धा आहे इक्वेशन नंबर 2. मग हे इक्वेशन नंबर 1 इथे पुट होईल आणि इक्वेशन नंबर 2 हे इथे पुट होईल. बरोबर आहे. म्हणजे हे जर आपण पुट केलं तर काय होईल देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय सगळ्यात पहिले एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आहे एसी प्लस बीडी अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर कारण तुम्ही फक्त ब्रॅकेटची आतली व्हॅल्यू पुट केली बाहेरचा स्क्वेअर कसा असते मायनस आता तो ब्रॅकेटच्या बाहेरचा स्क्वेअर कसा असते 2xy ची व्हॅल्यू काय मायनस येईल का प्लस येईल रे प्लस येईल बोला चला ना रे मग ओके प्लस इथे काय येईल BC मायनस AD अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. इथे रिझनिंग असणार ह्या व्हॅल्यूज कुठनं पुट केल्या फ्रॉम इक्वेशन 1 and 2. अडचण बोला बरं इथपर्यंत. आता बाळांनो ते सिम्प्लिफाय करायचं त्याचा आन्सर एवढा आणून दाखवायचं तो जो स्क्वेअर ते आहेत ना ते सिम्प्लिफाय करायचं त्याचा आन्सर किती आला पाहिजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. ओके माझा क्लिअर कट सगळ्यात पहिले हा जो काही पॉवर आहे हा न्यूमरेटरचा पण आहे आणि डिनॉमिनेटरचा पण आहे. पॉवर सेपरेट केला आपण काय होईल AC प्लस BD ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस BC मायनस AD ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. अडचण ओके. आता न्यूमरेटरला ह्या दोघांचा डिनॉमिनेटर सेम आम्ही स्क्वेअर करायची गरज नाहीये कारण की आपल्याला जे फाईल आन्सर आणायचंय ना तर डिनॉमिनेटर पाहून घ्या सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर फक्त एक स्क्वेअर कॅन्सल होणार तिथे बरोबर ना तो कसा कॅन्सल होईल शेवटी पाहू पण दोघांचा डिनॉमिनेटर सेम दिसतोय बरोबर आहे तो कॉमन करून टाकू सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर झाला कॉमन डिनॉमिनेटर. हा आता प्रश्न आला न्यूमरेटर इथे काय करावं लागेल रे हा ए हा बी ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय फॉर्म्युला ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर मग डायरेक्ट स्क्वेअर करू AC चा स्क्वेअर किती होईल ए स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस 2AC इंटू BD चालेल का प्लस बी स्क्वेअर डी स्क्वेअर. अडचण पाहून घ्या ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर बरोबर आहे का बरोबर आहे ओके सेम प्लस इथे वापरायचा इकडे आता हा झाला ए आणि हा झाला बी. ओके कोणता फॉर्म्युला वापरायचा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर आहे काय फॉर्म्युला होईल ए स्क्वेअर म्हणजे बीसीचा स्क्वेअर मायनस 2BCAD आणि प्लस ए स्क्वेअर डी स्क्वेअर. असे उद्योग 10वी पर्यंत काहीच पाहिले नव्हते एवढे किचकट आणि किचकट नाही सोपं आहे स्ट्रेट अजून पण अजूनही गुगली टाकलेलं नाही तुम्हाला सरळ सरळ कार्यक्रम चाललेला आहे. ओके कोणते फॉर्म्युले वापरले इथे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि दुसरा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर क्वेश्चन मार्क टाकलाय तुम्ही व्हॅल्यू म्हणजे फॉर्म्युले आहे तिथे म्हणजे मला जागा पुरणार नाही त्यामुळे. ओके इकडे बा आता हा झाला ए स्क्वेअर सी स्क्वेअर
हा जो आहे हा मी असा रीड करतो बरं का, 2ABCD. काही फरक पडणार आहे का? ओके, म्हणजे हा काय आहे, हा आहे 2ABCD बरोबर आहे. तो प्लस आहे, इकडे चेक करा 2ABCD होते का? हा आणि हा एक सेम आहे, फक्त प्रॉब्लेम काय आहे ते नंबर्स मागे पुढे. मल्टिप्लिकेशन तसं पण पॉझिटिव्ह असतं. मल्टिप्लिकेशन कसंही करा, A इंटू बी करायचं, B इंटू ए करा, आन्सर सेमच येतं. पण आता ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे आणि इथे आलेली ही व्हॅल्यू, मग ऍडिशन मध्ये ही काय होणार बरोबर. ओके, आता उरला काय, A²C² प्लस B²D² आहे ना, तो नाही, आधी पहिले B²C² लिहितो. B²C² प्लस B²D² आणि लास्ट A²D². अडचण बोला बरं. A²D² अपॉन डिनॉमिनेटर आहे तोच C² प्लस D² ब्रॅकेट स्क्वेअर. अडचण फक्त काय केलं, या दोघांमध्ये इंटरचेंज करून घेतलं बरोबर आहे. ओके, आता दोघांमध्ये काय कॉमन निघेल, C² कॉमन घेता येईल आणि ह्या दोघांमध्ये काय कॉमन निघेल, D² कॉमन निघेल. मग कॉमन काढूया, म्हणजे इथे C² काढला कॉमन, इथे उरला A² प्लस प्लस इथे कॉमन काढायचा D², इथे उरला काय D² प्लस A², म्हणजे जर असा लिहिला तर हा A² प्लस B² चालेल का? ओके, आपण C² प्लस D² ब्रॅकेट स्क्वेअर. आता दोघांमध्ये हा ब्रॅकेट दिसतोय का परत कॉमन, A² प्लस B² कॉमन दिसतोय, तो परत कॉमन घ्या. अगर तो कॉमन घेतला तर A² प्लस B² आला कॉमन इंटू, तुम्ही हे क्वाड्रॅटिक इक्वेशन करायचे बा, ब्रॅकेट सेम आले काय, सेम आला ब्रॅकेट एकदा लिहायचा आणि उरलेला दोन्ही दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये लिहायचे बरोबर ना, तो दोघीचा केला. तो A² प्लस B² कॉमन दोन्हीकडे कॉमन केला, मग दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय उरला, C² प्लस D². आपण डिनॉमिनेटरला काय उरला, C² प्लस D² ब्रॅकेट स्क्वेअर. या स्क्वेअरचा अर्थ हा ब्रॅकेट दोनदा आहे बरोबर. डिनॉमिनेटरला हा एक ब्रॅकेट आणि स्क्वेअर मधला एक ब्रॅकेट काय झाला, कॅन्सल. म्हणजे काय उरलंय, A² प्लस B² अपॉन C² प्लस D². ही व्हॅल्यू आली X² प्लस Y² ब्रॅकेट स्क्वेअरची, आणि हेच प्रूव्ह करायचं होतं. तुमचं 11th ह्या चॅप्टरचं सगळ्यात मोठं एक्झाम. शब्दांवर लक्ष द्यायचं, या चॅप्टरचं म्हटलं पूर्ण काल 8 तास लागला होता शेवटचा, आज 8 तास लागलाय. घड्याळी 1 तास लागतो या एक्झाम्पलला शिकवायला. वर्गात घेती नाही, बरेचसे क्लासवाले सुद्धा घेती नाही एक्झाम. का नाही घेती, सरळ फॉल्ट आहे का 1 तास एका एक्झाम्पलला घालवायचं. म्हणजे घड्याळी 1 तासाचं एक्झाम्पल आज टाकायचं झालं नसेल, तुम्ही झालं होतं कधी यापूर्वी, पूर्ण 1 तास एक्झाम्पल लागतो सोडवायला. क्वेश्चन केवढा असतात, 2 ओळीच, आणि आन्सर कमीत कमी ना 1.5-2 पेज होतोय कमीत कमी. ओके, 4 मार्क्स. आराम सोडून द्यायचा आहे ना, माझं लगेच असतो झालं, जाऊ दे सोडून द्यायचा आला तर नाही. निर्णय बरोबर आहे, कारण की डोक्यात ठेवा फरक किती असेल लिहिता आहे का. तुम्हाला 10th ला 80 मार्क्सचा पेपर लिहिण्यासाठी, 10th पेपर झालेच नाही पण तरी पण 2 तास पेपर फर्स्ट आणि 2 तास पेपर सेकंड, म्हणजे 80 मार्क्सच्या पेपरला किती वेळ मिळतो, 4 तास. 12th ला 80 मार्क्सचा पेपर येतो पण पेपर एकत्र असतो फर्स्ट आणि सेकंडचा, आणि 80 मार्क्सच्या पेपरला 3 तास असतो. म्हणजे ऑलरेडी टायमिंग मध्ये त्यांनी तुमचा 1 तास कमी केलेला आहे.
टायमिंग मध्ये 1 तास कमी केलेला आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की हे जो निर्णय ना ते असं आल्यावर सोडून द्यायचं परवडतं, कारण की तसे पण तुम्हाला ऑप्शन खूप आहे. क्वेश्चन बी मध्ये आपल्याकडे 12 क्वेश्चन आहेत. बी सेक्शन मध्ये 12 क्वेश्चन सोडवायचे असतात 8. 12 मधले 8. सेक्शन सी मध्ये परत 12 क्वेश्चन येतात. 12 मधले 8 सोडवायचे असतात. 4 ऑप्शन आहे. सेक्शन डी मध्ये 8 क्वेश्चन येतात. 5 सोडवायचे असतात. 3 ऑप्शन. एवढा मोठा ऑप्शन आपल्याकडे असतो. मग तिथे असे एक्झाम्पल सोडलेलेच परवडतात. कारण की या एक्झाम्पलला जर लिहायला जर 1 तास लागला, 4 मार्काला 1 तास लिहायला परवडेल का एक्झाम्पल? त्यात बायचान्स आता मी जवळ 8 वर्षापासून एक्झाम्पल सोडवतो, म्हणून ठीक आहे, मला लगेच कळतं कुठे काय करायचंय, कुठे काय करायचंय. तुम्ही आता पाहणार पेपरला जाऊन बसणार, फॉल्ट काय होणार? कुठे जाऊन गाडी गुतणार. मग ते एवढं लिहायचं म्हणजे पाऊण तास लिहायचं, शेवटच्या 2 स्टेपला गाडी गुतून बसायची. यापेक्षा नाही सोडवलं परवडत. पण तरी पण परत म्हणायला नको सर मोठ्या एक्झाम्पलला घाबरेल. मी घेतलोय, आता तुम्ही तुमचं पाहून घ्या. एक पर्याय सांगतो फक्त, हे एक्झाम्पल का करायचं त्याचा फायदा सांगतो. ज्याला ह्या एक्झाम्पलचे कॅल्क्युलेशन समजले ना त्याला इथून पुढचे इथून मागचे सगळे कॅल्क्युलेशन समज. कारण की एवढा उद्योग तर पुढेच नव्हता केला, बरोबर आहे ना. मग हा एवढा उद्योग आहे, एवढा कुदवा केलेला आहे, अक्षरशः बोर्डवर डोळे सुरू राहिले. लिहिताना एका स्टेप खालीवर होणार तुमच्या. त्यामुळे लक्षात ठेवा फक्त ज्यांना हे कॅल्क्युलेशन समजतात बाळांनो, त्यांना बाकीचे सगळे एक्झाम्पलचे कॅल्क्युलेशन समजतात. त्यामुळे फक्त प्रॉपर लाईफ वाटलं तर जागा सोडा, घरी जाऊन रेकॉर्डिंग लेक्चर पहा. 30 मिनिटवर आहेत ना, फक्त न्यू ऍडमिशन सोडले आजचे तर, बाकी 30 मिनिटवर आहेत. पानो रेकॉर्डिंग लेक्चर पहा आणि मग लिहा वाटलं स्टेप बाय स्टेप. आत्ता कसं लिहिलं पाहिजे घरचं नाही, रेकॉर्डिंग लेक्चर लावून द्यायचं आणि ते कसं चालू लेक्चरला एक स्टेप लिहित राहतो ना, तर तुमचं कन्फ्युजन होणार नाही. एक स्टेप तुम्ही लिहा, वाटलं तर जागा सोडा. त्याला काय करता, आता लिहिता का जागा सोडतो? लिहिता, ठीक आहे, लिहा. 3 मिनिट आहे, पटकन लिहा. शक्यतो कॅल्क्युलेशन वरती पाहून जर तुम्ही लिहिले तर गणमन करणार. समजलंय ना, बिनधास्त सूत्राला सुरुवात कर, बिनधास्त सोडवायला सुरुवात करायची. सोडवायला कमी वेळ लागतो, पाहून लिहायला जास्त वेळ लागतो. क्वेश्चन नंबर 20 तुमच्या ह्या चॅप्टर सगळ्यात मोठं एक्झाम्पल होतं. हे सगळ्यात मोठं पण नाही अजून, पण या पार्टचं म्हटलं तर चालेल. त्याच्यापेक्षा मोठे एक्झाम्पल आले पुढे. हे छोटे हा डिफरन्स बाळांनो तुमच्या सायन्समध्ये आणि तुमच्या 10th मध्ये. इथं प्रिपरेशन, अदब, कष्ट महत्वाचे असतात. भरलं 1 2 1 आणि 2. बाळांनो जर लिंक लागत नसेल तर घरी गेल्यानंतर एकदा परत काय करायचं, कालचा रेकॉर्डिंग लेक्चर स्टार्ट करायचं आणि त्यानंतर कंटिन्यू घ्यायचं, म्हणजे पूर्ण आन्सर तुमचं एकत्र येऊन जाईल. समज? ओके, झालंय का? ठीक आहे बाळांनो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. ऑनलाईन करणारे बाळांनो कोणाला काही अडचण आहे? ऑनलाईन करणाऱ्यांना जर अडचण असेल तर बाळांनो माईक ऑन करायचा, डाऊट बोलायचा, इकडे मेन्शन करेल लगेच.
ओके, एकदा रिपीट लेक्चर पहा, डाऊट असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज टाका. क्वेश्चन नंबर 21. आता परत आपले नॉर्मल एक्झाम्पल माणसांचे. हे काय माणसाच्या लेवलचं नव्हतं. एवढं मोठं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं म्हणजे तरी डोकं वजीर पडतं. काय नाही, प्रॅक्टिसचा खेळ बाळांनो. आणि लक्षात ठेवा, असे एक्झाम्पलच एक्झामला येतात. JEE CETला असे एक्झाम्पल असतात. तिथे खूप सारा उद्योग करायचा असतो. तर थोडंसं लक्षात घ्यायचं तिथे एक्झाम्पल कडे. क्वेश्चन नंबर 21. If x plus iy is equals to under root सर तेच एक्झाम्पल परत झालं. If a plus ib is equals to 1 plus I upon 1 minus I. If a plus ib is equals to 1 plus I upon 1 minus I, then prove that a square plus b square is equals to 1. Then prove that a square plus b square is equals to 1. आता बघा, इथे खूप जण काही मध्ये चूक करतात. चूक अशी आहे, मला सांगा, जो दिलेला कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला दिलेला आहे तो लिहा बरं साहेब पहिले प्रत्येकाने. सोल्युशन गिवन. तुमच्याकडे क्वेश्चन दोनच पार्ट आहे, एक गिवनचा आहे आणि एक प्रूव्ह करायचं आहे. बरोबर आहे. मग गिवन काय आहे? इफ आणि देनच्या मध्ये जो असतो तो गिवन असतो. बरोबर ना? अरे बरोबर का? ओके, मग गिवन लिहा. काय गिवन? सोल्युशन गिवन. आता हे लक्षात घ्या, इथे हा पार्ट गिवन आणि हा प्रूव्ह करायचा आहे. बरोबर आहे. म्हणजे ही पहिली स्टेप, ही शेवटची स्टेप, मधल्या स्टेप फिल करायची आहे. क्वेश्चन आन्सर दिलंय, मधल्या स्टेप फिल करायच्या, म्हणजे आन्सर इथं लिहायचंय. मग काय करायचं बघा, गिवन a plus ib is equals to 1 plus I upon 1 minus I. आता नीट लक्षात घ्या, काही जण म्हणतात सर डिव्हिजन पेक्षा मल्टिप्लिकेशन सोपी, ते याला इकडे आन्सर. पण मग आय आणि बी मिक्स होईल. पण इथे क्लिअर कट दिसतंय, ए आणि बी मिक्स करायचा का इकडे आपला? मग ए आणि बी मिक्स करायचा नाहीये. मग याला इकडे तसंच ठेवा, हा ऑलरेडी तसंच राहील. फक्त तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं, आणि हे सॉल्व्ह करायचं म्हणजे काय करायचं? डिव्हिजन करायची. काय करायची? डिव्हिजन. आता ही कॉम्प्लेक्स नंबरची डिव्हिजन ही आपण ब्रॅकेट फॉर्मॅटने करू. फॉर्मॅटने डिव्हिजन करायची म्हणजे काय? इथे डिनॉमिनेटर 1 मायनस आय, ह्या डिनॉमिनेटरचा काय घ्यायचा? कॉन्जुगेट. मग 1 मायनस आयचा कॉन्जुगेट काय? 1 प्लस आय. आयचं साईन चेंज करायचं. बरोबर आहे. म्हणजे इथे काय करणार पहा मी, देअरफॉर मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. आता मी फक्त कोणासाठी बोलतोय? फॉर आर एच. मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 1 प्लस आय. फक्त आर एच एसला, एल एच एसला काहीच नाही काय. ए प्लस आय बी इज इक्वल टू न्यूमरेटरला ऑलरेडी काय आहे? 1 प्लस आय आहे, त्याला ब्रॅकेट टाकला, अपॉन 1 मायनस आय. हे डोक्यात कॉम्प्लेक्स नंबरची डिव्हिजन करायची म्हणजे डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. मग डिनॉमिनेटर होता ए मायनस आय. बरोबर आहे. त्याचा कॉन्जुगेट काय आला? ए प्लस आय. त्या ए प्लस आय ने मी ह्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केले. अडचण? अडचण. ओके, आता ही डिव्हिजन कशी करायची? जशी आपण ब्रॅकेटची करतो त्याप्रमाणे.
दोघांपैकी एक ब्रॅकेटने दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून टाकायचं. इथे ऍक्च्युली स्क्वेअर होतं, पण स्क्वेअर नाही करणार, आपण मल्टिप्लिकेशन करू. हा 1 घ्या, मी ह्या ब्रॅकेटने याला मल्टिप्लाय करणार आहे. 1 या दोघांना मल्टिप्लाय म्हणजे काय होईल? 1 into 1 प्लस 1 into I. नंतर हा प्लस आहे, याने या दोघांना मल्टिप्लाय. I into 1 I प्लस I into I अपॉन. अडचण बोला बरं मल्टिप्लिकेशन मध्ये. मल्टिप्लिकेशन समजली प्रत्येकाला. सेम डिनॉमिनेटरला करायची. सेकंड ब्रॅकेटने मी फर्स्ट ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो. म्हणजे सेकंड ब्रॅकेटचा एक एक टर्म घ्यायची, इकडच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायची. सगळ्यात पहिली यांनी इकडे मल्टिप्लाय करायची. 1 into 1 4 1 का? ठीक आहे चला. 1 into I पण मायनस होईल कारण की मायनस आहे ना. ओके, आता या आय ने ह्या दोघांना मल्टिप्लाय करा. I into 1 मायनस I into प्लस I. अडचण बोला बरं. 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन केलंय फक्त, बरोबर आहे. ओके, आता बघा इथे काय करायचं? 1 प्लस हा I प्लस I कि झाला 2I प्लस I स्क्वेअरची व्हॅल्यू. आता I हा काय आहे? आयोटा, इमॅजिनरी नंबर. I ची व्हॅल्यू काय असते? अंडर रूट -1. मग I चा स्क्वेअर केला तर I स्क्वेअरची व्हॅल्यू किती ती? -1. मग I स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस. आपण आतापर्यंत भरपूर वापरला. I स्क्वेअरची व्हॅल्यू -1 असते. अपॉन 1 हा मायनस I प्लस I कॅन्सल. मायनस I स्क्वेअरची व्हॅल्यू -1. सिन्स इथे मी रिझनिंग देणार आहे. मी एक व्हॅल्यू पुट केली. कोणती? I स्क्वेअरची व्हॅल्यू पुट केली. ती किती होती? ही फिक्स व्हॅल्यू. I स्क्वेअरची व्हॅल्यू जगात कुठे किती असणार? ती -1. कारण की I म्हणजे आयोटा, इमॅजिनरी नंबर, त्याचा स्क्वेअर हा -1 येतो. ओके, मग आता बघा प्रश्न आला इथे. हा 1 प्लस 2I -1 अपॉन 1 प्लस 1. क्लिअर कट. न्यूमरेटरचा +1 आणि या दोघांची ऍडिशन म्हणजे A प्लस IB ची व्हॅल्यू आली 2I अपॉन 2. परत 2 ला 2 कॅन्सल. मग आता जे उरलंय ते लिहा एका बाजूला. आणि therefore पूर्ण डिव्हिजन झाली ना आता? अरे राईट साईडला डिव्हिजन झाली का? डिव्हिजन संपली म्हणजे डिव्हिजन झाली तिथे. मला डिव्हिजन झाली तर मग आता काय करायचं? रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट इक्वेट करायचा. फाईंड करा रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट. ओके, therefore A प्लस IB किती शिल्लक राहिला रे? I. आता हा I मी फक्त असं लिहितो बा. therefore A प्लस IB इज इक्वल टू 0 प्लस I. काही फरक पडेल का? ओके, आता बघा मला ह्या इक्वेशनचा इथे डिव्हिजन झालेली याची मला आता रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट इक्वेट करायचं. इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट वी गेट. रिअल पार्ट म्हणजे त्याच्यामध्ये I नसतो तो, बरोबर आहे. मग I याच्यामध्ये पुढे नाही, लेफ्टला एड मध्ये नाही आणि इकडे 0 मध्ये नाहीये, बरोबर आहे. म्हणजे रिअल पार्ट किती आला? इथे I आला होता म्हणजे रिअल पार्ट उरलाच नव्हता ना. I नसताना पार्ट सुद्धा कसा होता? तो 0 येतात. म्हणजे A ची व्हॅल्यू आली 0. अँड B म्हणजे काय? इमॅजिनरी पार्ट. इमॅजिनरी पार्ट म्हणजे I चा कोइफिशियंट
आयचा कोइफिशियंट बी इथे इथे आयचा कोइफिशियंट काही नाही म्हणजे किती असेल 1 म्हणजे बी ची व्हॅल्यू आली 1. ज्यावेळेस मल्टिप्लाय मध्ये काही किती असतो 1. ओके ए आणि बी भेटला कोणी काढायला आला तुम्हाला पुढे आपलं ए आणि बी काढायचं आपलं काय काढायचं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ची व्हॅल्यू 1 दाखवायची. आपण ए आणि बी शोधून टाकला. मग आता घ्या कन्सिडर तुम्हाला कोणाची व्हॅल्यू प्रूव्ह करायची आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके ए ची व्हॅल्यू किती 0 द्या व्हॅल्यू टाकून. मग 0 स्क्वेअर प्लस बी ची व्हॅल्यू किती आहे बरं का ए ची व्हॅल्यू टाकली 0 आणि बी ची व्हॅल्यू टाकली 1. मग 0 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर 0 प्लस 1 कोणाची व्हॅल्यू ही ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ची व्हॅल्यू 1. पहा बरं आपला तेच प्रूव्ह करायचं होतं का काय अवघड होतं एक्झाम्पल मध्ये. मेन मुद्दा काय फक्त ती डिव्हिजन करणं महत्वाचं. डिव्हिजन केली की इमॅजिनरी पार्ट आणि रिअल पार्ट इक्वेट करायचा डायरेक्ट आन्सर. बरोबर आहे हे लक्षात घ्या. जर काही वेळेस दोनदा घडलं आपल्या बरोबर काल्पनिक एक्झाम्पल झालं होतं की तुम्हाला एका इक्वेशनची व्हॅल्यू विचारली होती पण इक्वेशनची व्हॅल्यू नाही भेटली. आता त्या नंबरच्या व्हॅल्यू भेटल्या मग आपण त्या इक्वेशनची एलचेच घ्यायची त्याच्या व्हॅल्यू टाकून द्यायच्या आणि आर्थ थोडी होतं की नाही पाहायचं बाकी डोकं लावायचं. अडचण बोला बरं एक्झाम्पल मध्ये. आणि एक्झाम्पल मध्ये अडचण क्वेश्चन नंबर 21 समजलं प्रत्येकाला. ओके झालंय प्रत्येकाचं ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. क्वेश्चन नंबर 22. तर हे एक्झाम्पल तुम्ही सगळे सॉल्व्ह करू शकता ज्यांनी पहिल्यापासून लेक्चर केले सगळे. प्रत्येकाला येऊ शकते म्हणजे पहिल्यापासून केला असेल किंवा त्याच्यामध्ये आले असतील पण ज्यांची ऍडिशन डिव्हिजन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन सगळे रूल झाले कॉम्प्लेक्स नंबरचे त्या प्रत्येकाला जमण्याजोगं एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल घ्या क्वेश्चन नंबर 22. show that √7 plus I into √3 upon √7 minus I into √3 plus √7 minus I into √3 upon √7 plus I into √3 is रियल. ओके आता 2 मिनिटं मला पुढच्या पण चर्चा. याचा अर्थ याचा आन्सर रिअल आन्सर दाखवतो. रिअल आन्सर म्हणजे काय जेव्हा हे तुम्ही सॉल्व्ह करणार तेव्हा त्याच्यामध्ये आय शिल्लक राहणार नाही. मग करा असं ती व्हॅल्यू सॉल्व्ह करायची त्याच्यामध्ये रिअल येणार आहे. रिअल येणार म्हणजे आय राहत नाही आणि इमॅजिनरी आला म्हणजे आय नसलेली टर्म राहत नाही. दोन रॅशनल नंबरची ऍडिशन मी स्टेप डिस्कस करत राहतो. जर अडलं तर पाहून ऐकायचं फक्त. जर रॅशनल नंबरची ऍडिशन असेल तर आपण कशी करतो ती क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग याची ऍडिशन ही क्रॉस मल्टिप्लिकेशनने करावं लागणार. क्रॉस मल्टिप्लिकेशनने ऍडिशन करा. तर मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन येणार आहे. करा मल्टिप्लिकेशन प्रॉपर. सोल्युशन गिवन. आता मला कोणता नंबर आहे कॉम्प्लेक्स नंबर
बरोबर. जगातला प्रत्येक नंबर हा काय? तुम्ही आतापर्यंत पाहिलेले न पाहिलेले सगळे नंबर काय? कॉम्प्लेक्स नंबर. कारण कॉम्प्लेक्स नंबर हा जगात सगळ्यात मोठा नंबर सेट, बरोबर आहे. आणि कोणताही कॉम्प्लेक्स नंबर हा आपण कशाने दाखवतो? झेड. पण याला मी झेड म्हणतो. गिवन झेड इज इक्वल टू √7 प्लस I √3 अपॉन √7 माइनस I √3 प्लस √7 माइनस I √3 अपॉन √7 प्लस I √3. बरोबर आहे. आता हे ब्रॅकेट असते नसते काही फरक पडत नाही. हा एक रॅशनल नंबर आहे, हा एक रॅशनल नंबर. रॅशनल म्हणजे काय? त्यामध्ये रेशो होतो ना, तर रॅशनल नंबर म्हणतो. न्यूमरेटर डिनॉमिनेटर होतो ना, त्याला आपण रॅशनल नंबर म्हणतो. इथं न्यूमरेटर डिनॉमिनेटर आला म्हणजे हा रॅशनल नंबर, हा पण रॅशनल नंबर. मग दोन रॅशनल नंबर ऍडिशन आपण कशी करतो? क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करायचं? ह्या डिनॉमिनेटरने ह्या न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं, ह्या डिनॉमिनेटरने इकडे ह्या न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं, आणि ह्या दोन्ही डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं, डिनॉमिनेटर कॉमन करायचा. बरोबर ना? क्रॉस मल्टिप्लिकेशन असंच करतात ना. मग ठीक आहे, करा. देअरफॉर झेड, आता मी स्क्वेअर वगैरे काहीच येत नाही, सरळ मल्टिप्लिकेशन करताना ब्रॅकेट देतो. ब्रॅकेट काय विकत आणायचं नाही आपल्याकडून दुकानात. √7 प्लस I √3 याला मल्टिप्लाय कोणी करायचं? √7 प्लस I √3 प्लस इकडे आहे √7 मायनस I √3 आणि √7 मायनस I √3 अपॉन डिनॉमिनेटरला ह्या दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन √7 मायनस I √3 इंटू √7 प्लस I √3. अडचण? क्रॉस मल्टिप्लिकेशन अडचण वाटते काही? ओके, आता सिंपल उद्योग बरोबर का? आता तुम्ही स्वतः समजून झाले. या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं? मल्टिप्लिकेशन धरू आपला एक एक नंबर घ्यायचा, मल्टिप्लाय करा. इकडे तेच, इकडे तेच, 3 मल्टिप्लिकेशन तुम्हाला करायचे. मग देअरफॉर थोडी जागा ऍडजस्ट करून घेतो. झेड इज इक्वल टू, सगळ्यात पहिले मी ह्या ब्रॅकेटने पहिल्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार आहे. शक्यतो मी दुसऱ्या ब्रॅकेटने पहिल्याला मल्टिप्लाय करतो. माझ्यावर का हा √7 याने या दोघांना मल्टिप्लाय. √7 इंटू √7, √7 स्क्वेअर म्हणजे रूट आणि स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे किती आला तो? 7. लिहायची गरज आहे का तसं ते? ओके. प्लस I √3 इंटू √7, I √3 इंटू √7. हा एखादा म्हटला तर दोघांना रूट आहे, मग मी रूट कॉमन करतो, 3 इंटू 7 21 करतो तरी चालेल. तसं पण आन्सर काय दिलंय? इज रिअल. रिअल म्हणजे आयच्या काय टर्म कॅन्सल होणार आहे. मग मल्टिप्लिकेशन करा इथं नका करू, तरी कॅन्सल तर शेवटी होणार आहे. समजतंय? ओके, पुढे हा पहिला पार्ट समजला प्रत्येकाला? ओके. आता सिमिलरली I √3 याने या दोघांना मल्टिप्लाय, मग प्लस I √3 इंटू √7 चालेल का? प्लस I इंटू I स्क्वेअर आणि √3 इंटू √3. अडचण बोला बरं. हे झालं बाबांनो पहिल्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन. अडचण? हा, आता तुमचं जर त्या ओळीत बसलं ठीक, थोडंसं मध्ये प्लस करायचं. रायटिंग मेथड पण सांगतो कशी असते. जर एका ओळीत बसले तुम्ही कशा ओळी लिहितात? चूक. तुमची मॅथमॅटिकल स्टेप आहे, एका ओळीत बसत नाही ना. दुसरी जर हाफ झाली तर ती मधून सुरू करायची, कधी स्टार्टिंग पासून डिव्हिजन मध्ये सुद्धा. मग आता दुसरा ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करतो, कारण की ते रायटिंगला सुद्धा खूप महत्व आहे. तुम्ही मॅथचे रूल्स वापरून लिहिणं गरजेचं आहे. 10th पर्यंत खूप लोकांना मॅथचे रूल्स शिकवलेले नसतात.
की इक्वेशन लिहायचं कसं असतं. प्रत्येक इक्वेशनचं वैशिष्ट्य असतं. मॅथमॅटिकल इक्वेशन कसे लिहिले जातात. ओके, √7 इंटू √7 मायनस I√3 इंटू √7 √7 ने मल्टिप्लाय केलं. आता हा मायनस I√3 याने या दोघांना मल्टिप्लाय मायनस I√3 इंटू √7 मायनस I इंटू I स्क्वेअर √3 इंटू √3 आणि याचा कम्प्लीट डिनॉमिनेटर प्रत्येक टाकायला कम्प्लीट डिनॉमिनेटर. आता इथे पण परत मल्टिप्लिकेशन आहे 2 ब्रॅकेट. √7 ने ह्या दोघांना मल्टिप्लाय करा. √7 इंटू √7 7 मायनस I√3 इंटू √7. आता हे मुद्दा मी तिरकलीत चाललोय बरं का, कारण की आधी स्टेप बसलेली नव्हती. प्लस हे तर म्हणशाल सरांचं विमान उतरलं. ओके, याने इकडे मल्टिप्लाय करा. प्लस I√3 इंटू √7 मायनस I स्क्वेअर. इथे प्लस होईल का रे, वरती प्लस होणार होता. ओके, I स्क्वेअर मायनस प्लस मायनस मायनस झाला ना तो I स्क्वेअर आणि √3 इंटू √3. फक्त बाळांनो 3 ब्रॅकेट म्हणजे 3 वेळा मल्टिप्लिकेशन केलंय फक्त. आता न्यूमरेटरला पहा बरं का, हा I√3 √7 प्लस आहे दिसतोय प्रत्येकाला. अरे दिसतोय, हा I√3 √7 मायनस आहे प्लस मायनस त्याला कॅन्सल. हा I√3 √7 प्लस आहे, हा I√3 √7 मायनस आहे झाला कॅन्सल. इकडे खाली पण I√3 √7 I√3 √7 झाला कॅन्सल. उरलं का, इथे उरला 7 प्लस I स्क्वेअरची व्हॅल्यू टाकून द्यायची लगेच. I स्क्वेअरची व्हॅल्यू किती इंटू 3 प्लस 7 प्लस -1 इंटू 3 अपॉन 7 मायनस ऑफ -1 इंटू 3. सिन्स इथे तुम्ही रिझनिंग देऊन ठेवा लगेच. I स्क्वेअरची व्हॅल्यू किती घेतली मायनस. अडचण. ओके, करा सिम्प्लिफाय. देअरफॉर Z इज इक्वल टू, जास्त गोंधळ नाही करायचं. वाटतंय गोंधळ होतोय, सिंपल स्टेप वाढवा. 7 -3 प्लस 7 -3 अपॉन 7 मायनस मायनस प्लस 3. बरोबर आहे. ओके, जास्त गुण होतोय. खरा सिंपल, जितकं सिंपल करता येईल तितकं सिंपल करेल. तर 7 + 7 केला, हे केलं साईनचा गुण लक्षात सरळ. हे मल्टिप्लिकेशन काय, हे सॉरी ही सबट्रॅक्शन वेगळी करा. 7 - 3 प्लस 7 - 3 अपॉन 7 + 3. देअरफॉर Z किती आला 8 अपॉन 10. 2 ने डिवाइड होतात. 2 4 2 5 आणि देअरफॉर बाळांनो Z ची व्हॅल्यू आली 4 अपॉन 5. आणि आता मला काय दाखवायचं बा, मला याची व्हॅल्यू नव्हती फाइंड करायची. हा काय दाखवायचा होता, शो दॅट रिअल म्हणजे काय, सॉल्व केल्यानंतर कुठेही I शिल्लक राहिला का, म्हणजे हा काय झाला रिअल. देअरफॉर दिस इज रिअल. दिस इज रिअल. जर I राहिला असता तर रे इमॅजिनरी, आणि एक I नसलेला आणि एक I असलेला पार्ट आला असता तर कॉम्प्लेक्स. बरोबर ना, कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय असलेला एक I नसलेला पार्ट. जर त्याच्यामध्ये I नसलेला पार्ट नसेल, फक्त I वाला पार्ट असेल तर प्युअरली इमॅजिनरी.
आणि आय जर आलाच नाही तर प्युअरली रिअल. बरोबर आहे. अडचण बोला बरं एक्झाम्पल मध्ये. एक्झाम्पल समजलं? अरे एक्झाम्पल समजलं? ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. ऑनलाईन करणारे बाळांनो अडचण. ओके ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. Question number 23. If x plus iy bracket cube is equal to y plus vi, show that y upon x plus v upon y is equal to 4x square minus y square. ओके. फक्त 1 मिनिट देतो. काय करावं लागेल? 1 मिनिट आहे. नोटबुक उचकू शकताय, बुक उचकू शकताय, माझ्या समोरचं बुक घेऊन जाऊ शकताय, काही करू शकताय. 1 मिनिट फक्त. टाइम सुरू आहे. 10 सेकंड. आधी क्यूब करायचं. ठीक आहे चला पुढे. रिअल पार्ट क्यूब करायचा, कॉमन काढायची, रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट वेगळा वेगळा केला. बरोबर आहे? बरोबर आहे. कॉमन काढायचा, एका पार्ट मध्ये नेक्स्ट कॉमन होईल, y अपॉन x ची व्हॅल्यू भेटेल, एका पार्ट मध्ये v अपॉन y ची व्हॅल्यू भेटेल. ऍडिशन करायची, 4 कॉमन घ्यायचा. झालंय का रे एक्झाम्पल? सेम असंच, पूर्ण सेम असंच एक्झाम्पल आलं. उचकून पहा. क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18 जो होता ना, सेम एक्झाम्पल आहे. फक्त तिथे a प्लस आय बी होता, त्या a प्लस आय बी त्याचे x प्लस आय वाय आला क्यूब, आणि उलट करून दिले. आणि जो x प्लस आय वाय होता त्या x प्लस आय वाय त्याची y प्लस आय व्ही आलाय. बाकी आन्सर पण त्याच पॅटर्नचं. म्हणजे हा आणि क्वेश्चन नंबर 18 एकच. फक्त व्हेरिएबल जे एक्स वाय होते ना ते बदलून घेतले. एच्या ऐवजी बदल केला, वायच्या ऐवजी बदल केला. सेम पॅरलल एक्झाम्पल आहे. होईल का सॉल्व? मग हे एक्झाम्पल बाळांनो होमवर्क डायसनं सॉल्व नाही केलं. त्यांनी दिलं रेफर क्वेश्चन नंबर 18. त्यांची ऍड असते. सारखे एक्झाम्पल आले तर रेफर. टार्गेटचाच प्रॉब्लेम. रेफर. एक पान कशाला वाया झालं होतं ते. मग ठीक आहे. हा क्वेश्चन नंबर 23 सेम क्वेश्चन नंबर 18 सारखा आहे. आजचं काम आहे, पहिले घरी गेलं की 18 क्वेश्चनचा लेक्चर रेकॉर्डेड आहे तुमच्याकडे आहे. पहिले 18 क्वेश्चनचं लेक्चर पाहून घ्यायचं. आन्सर पाहायचं नाही नोटबुक मधलं, लेक्चर पाहायचं. शक्यतो आयडिया करा. आयडिया सांगून ठेवतो बा. रोजचे लेक्चर जर सुरू होतील ना ते शाळेला तारीख टाकून ठेवायची. म्हणजे आजचे लेक्चर झालं ना समासामध्ये तारीख टाकून ठेवायची. जर तुम्हाला एक्झाम म्हणजे स्टडी करताना एखादं एक्झाम्पल आणलं तर पाहिजे का ते एक्झाम्पल किती तारखेला घेतलेले. डायरेक्ट रेकॉर्डेड लेक्चर्स मध्ये मी नाव बदलत नाही रेकॉर्डेड लेक्चरचं. का तर तुम्ही डायरेक्ट तारखेनुसार ते लेक्चर शोधा, ते एक्झाम्पल पाहून घ्या. रेकॉर्डेड लेक्चरचे सोडेल तुम्हाला, मग त्यामुळे फक्त तारीख टाकायची आणि मग एक्झाम अभ्यास करायला सुरुवात करायची. समजलंय? ओके. हे एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 18 आहे. मला वाटतं परवा दिवशी आपलं 18 झालेलं आहे. बरोबर ना? कालच झालं एक्झाम्पल नंबर 18. मग कालचं एक लेक्चर ऐकायचं, ते 18th एक्झाम्पल कसं सॉल्व्ह केलं पाहायचं आणि बिंदास 23 ट्राय करायचं. होईल ते होईल. 2च पर्याय, तर चुकल किंवा बरोबर येईल. चुकलं तर तुमची जी चुकीची कॉन्सेप्ट समजून जाईल,
बरोबर आले याचा अर्थ तुमचा स्टडी त्या एक्झाम्पलचा झाला. ओके, ठीक आहे. ठीक आहे, उद्या रेग्युलर हाच टाइम आहे.